दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. 5 डिसेंबर म्हणजेच मंगळवारी येत्या कालभैरव अष्टक जयंती आहे. श्री कालभैरवांची जयंती आपण सर्वजण साजरी करणार आहोत. यावेळा कालभैरवांना कोणता नैवेद्य आपण अर्पण करायचा आहे, काय सेवा करायची आहे, कशा पद्धतीने सेवा करायची आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कालभैरव जे आहेत त्यांचा जो अवतार आहे हा कसा निर्माण झाला, तर एकदा अगस्त्य ऋषींनी कार्तिकेय स्वामींना विचारले की 33 कोटी देवात सर्वश्रेष्ठ कोण आहे. त्यावेळेला तैमूर पर्वतावर असलेली ही घटना घडली आहे. ऋषींनी सांगितली ती अशी: सर्व ऋषीमुनींनी या पर्वतावर जमले असता त्यांनी ब्रह्मदेवास प्रश्न केला की सर्व देवतांत सर्वश्रेष्ठ कोण. तेव्हा भगवान विष्णू व ब्रह्मदेवता श्रेष्ठत्वाचा वरून वाद झाला. त्यावेळेला सर्व 4 वेदांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी मात्र श्री शिवशंकरांना सर्वश्रेष्ठ सांगितले. असे सांगितले ते दोघेही देव शिवनिंदा करू लागले. तेव्हा श्री शंकरास भयंकर क्रोध उत्पन्न होऊन भैरव उत्पन्न झाले. त्यास आपण कालभैरव असं म्हणतो. त्यास आमोदक पापरक्षक कालराज असेही म्हणतात. त्याने उत्पन्न झाल्याबरोबर आपल्या डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाच्या शिवांची निंदा करणारे 5वे मस्तक तोडले. दोन्ही देवांनी त्यावेळेला कालभैरवांची स्तुती केली. श्री शंकराने सांगितले की श्री कालभैरव हा माझा अंश अवतार आहे आणि जो हा कालभैरव आहेत हे शिवाचा अवतार मानला गेला आहे. श्री शंकरांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते मस्तक हातात घेऊन ब्रह्महत्येचे पातक दूर व्हावे म्हणून अनेक तीर्थक्षेत्री यात्रा केली. परंतु जेव्हा काशी क्षेत्री प्रवेश केला त्यावेळेला ब्रह्महत्येपासून मुक्ती मिळाली. त्याचवेळी ते मस्तक त्यांच्या हातून खाली पडले. तेच स्थान कपालमोचन म्हणून प्रसिद्ध झाले आहे. यावेळी भगवान शंकराने त्यास काशी क्षेत्राचा मुख्य कोतवाल म्हणून राहण्याची आज्ञा केली. त्याच आपण कपालमोचन स्थळी आत्ता जे कालभैरवांचे मंदिर आहे त्याच्या दर्शनाशिवाय श्री काशी यात्रा पूर्ण होत नाही. असे हे कालभैरवांचं महत्त्व आहे. कालभैरव ह्यांचे 64 अवतार आहेत. त्यांची संख्या आहे 64 आहे. त्यातील 8 भैरव हे 8 दिशांचे रक्षक समजले जातात आणि त्यांचे पहारेकरी बाकीचे लोक असतात. अशा पद्धतीने हे जे कालभैरव आहेत यांचं महत्त्व आहे. त्याच या कालभैरवांच्या आपल्याला या कालाष्टमीला अवश्य त्यांच्या जयंती दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायची आहेत आणि कालभैरवांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. तर कालभैरवांची कुठलीही सेवा करण्याअगोदर आपल्याला जवळच्या कालभैरव मंदिरामध्ये जाऊन नारळाने खडीसाखर, कापूर वाहून, अगरबत्ती लावून आपला जो काही प्रश्न आहे तो कालभैरव मंदिरामध्ये जाऊन आपण त्याची प्रार्थना करायची आहे आणि मंदिरात किंवा घरामध्ये तुम्ही कालभैरव अष्टकाचे पाठ करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण या कालभैरव अष्टकेला आपण जे काही सेवा आहेत ते करू शकतो. आता आपल्याला यावेळेला काय करायचं आहे, तर 5 डिसेंबरला कालभैरव अष्टक जयंती आहे. या दिवशी कालाष्टमी देखील असते. याला खूप असं महत्त्व आहे कालाष्टमीला. या कालाष्टमी दिवशीच कालभैरवांची जयंती आहे. तर आपल्याला सकाळी तुमच्या जवळपास जर कालभैरवांचे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दिवा अर्पण करायचा आहे. तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला या ठिकाणी अर्पण करायचा आहे. जर तुमच्या जवळपास कालभैरवांचं मंदिर नसेल तर महादेवांच्या शिवपिंडीला जे शिवपिंड आहे त्याच्याजवळ आपण हा तिळाचा दिवा लावला तरी हरकत नाही. आता नैवेद्य काय करायचं आहे, तर नैवेद्यामध्ये तुम्ही जिलेबी, उडीद डाळ, पानाचा जो विडा असतो तो, नारळ, खडीसाखर यासारख्या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहेत. आता यातील तुम्ही कोणतीही जिलेबी, उडीद डाळ यातील किंवा भाकरी, पोळी आपल्याला काय करायचं आहे, काळा कुत्र्याला खाऊ घालायचं आहे.
काळं कुत्रं नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कुत्र्याला हे गोष्ट आपल्याला खाऊ घालायची आहे. कारण कुत्रा हे कालभैरवांचे वाहन आहे आणि त्याला आपण हे खाऊ घातल्याने कालभैरव नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील. अशा पद्धतीने कालभैरव अष्टकाची ही माहिती आहे. कालभैरव अष्टक आपल्याला त्या दिवशी आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे. आणि ही जी काही सेवा आहे, नैवेद्य काय दाखवायचं आहे, तुमच्याजवळ जर कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवांचं जे शिवलिंग आहे त्या ठिकाणी आपण हा नैवेद्य किंवा तो तिळाचा दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने आपण 5 डिसेंबर रोजी कालभैरव जयंती साजरी करायची आहे. यामुळे नक्कीच कालभैरवांचे अष्टक जे काही आहेत ते आपल्या रक्षण करतील आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे तो आपल्या घरावरती कायम राहील. कालभैरव हे अशी देवता आहे की संकटसमयी जेव्हा आपण असतो तेव्हा हे आपल्याला या ज्या काही आपल्या दुःखातून संकटातून आपल्याला बाहेर काढणारी देवता आहे. कालभैरव हे देवता सत्याचा न्यायनिवाडा करत असते, त्या अपराध्यास दंड करते. म्हणून काशीतून परतताना भक्त कालभैरवांचा काळा गंडा हातात बांधतात. अशी ही आपल्या कालभैरवांची माहिती आहे. आणि ह्या कालभैरवांचा जो कोणी उपासना करेल, सेवा करेल त्याच्यावर नक्कीच हे प्रसन्न होतात. कारण हा सत्तेचा न्यायनिवाडा करणारा देवता आहे. ज्या वेळेला आपल्या हातून कोणतं पाप घडतं किंवा कोणत्या गोष्टीतून आपल्याला जी काही आपण निगेटिव्हिटी असते ही जर आपल्याला बाहेर काढायची असते तर तुम्ही कालभैरवांचे ह्या काही सेवा आहे त्या अवश्य आपल्या घरामध्ये करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनातून तुमच्या संकटातून कालभैरव नक्कीच मार्ग दाखवतील. कारण ही सत्तेचे निवाडा करणारा देवता आहे. जीवन सुखी व संकटविरहित करायचे असेल तर रोज किमान एकदा तरी कालभैरव अष्टक वाचावे. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.